सुषमा अंधारेंनी सुद्धा ती जबाबदारी घेतली पाहिजे. जर पक्षवाढीसाठी सुषमा अंधारेचं योगदान आहे, असं म्हणताना सुषमा अंधारेंना फार सुखावून गेल्यासारखं वाटत असेल, तर सुषमा अंधारेंनी पक्षाचा कुठे पराभव होत असेल, तर त्याची सुद्धा जबाबदारी तितक्याच सहर्षपणे घेतली पाहिजे. आणि होय, इथल्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहे. कारण ती माझी जबाबदारी आहे. माझ्यावर माझ्या नेत्यांनी काही जबाबदाऱ्या टाकल्यात आणि मला जायचंय अनेक ठिकाणी, तर निश्चितपणे मी तिथल्या विजयाची तिथे विजय झाला असता तर शिलेदार म्हणून मी मिरवली असते ना. तर मग तिथे पराभव झाला, तर त्याची सुद्धा जबाबदारी मी घेतली पाहिजे. तितका उमदेपणा मी दाखवला पाहिजे. किंबहुना मी रिसेप्टिव्ह नेचरने वागलं पाहिजे, की जर आपल्यासारखी माणसं मला काही गोष्टी सांगत असतील आणि मला फीडबॅक देत असतील, तर तितकी फ्लेक्सिबिलिटी माझ्याकडे असली पाहिजे, की आपण दिलेला फीडबॅक मी माझ्या पुढच्या वाटचालीसाठी निश्चितपणे वापरला पाहिजे. आणि यामध्ये म्हणजे व्यक्तिगत वाटचालीपेक्षा आहे, की तुमचा जो मतदार आहे, तुमचा जो चाहता आहे किंवा जो कोणी विचार मांडणार आहे, निश्चितपणे त्याच्या मनामध्ये कुठेतरी मला म्हणजे अजूनही की कुठेतरी पॉझिटिव्हिटी जी आहेत, मग शिवसेना असू द्यात, काँग्रेस असू द्यात किंवा विरोधक जे आहेत, तर त्यांच्याविषयी निश्चितपणे आहे, ही जाणवते. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्याला 100 मतं पडत असतील, तर तुम्हाला 10 तरी पडतात. याचा अर्थ तुम्हाला मानणारा वर्ग आहे. हा एक भाग आहे. निश्चितपणे ही चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे तुमचं कौतुक आता थोडं वळूयात या चंद्रपूरकडे, याची चर्चा सकाळपासून आहे बघा. म्हणजे चंद्रपूरचा महापौर कोण होणार याची चर्चा, की धानोरकरबाईंचा होणार की त्या वडेट्टीवारांचा होणार, अशी चर्चा सुरू असतानाच तिथे भाजपाचा महापौर होतो आणि तो कुणाच्या साथीने, तर तो तुमच्या साथीने होतो. ऐका, पहिल्यांदा जरा चंद्रपूरचं पक्षीय बलाबल काय आहे ते मी आपल्याला हं, सांगितलं हं, पाहिजे. चंद्रपूरमध्ये भाजपाचे 24 नगरसेवक आहेत. काँग्रेसचे 27 नगरसेवक आहेत. हं. आमचे मात्र 6 नगरसेवक आहेत. एक अपक्ष होते, ते आमच्या सोबत आले, म्हणजे आता आमची संख्या झाली 7. पण अडचण अशी आहे, की हे 7 लोक निर्णायक होते, की 7 लोकांनी निर्णय घ्यायचा, की सत्ता कुणाची बसली पाहिजे. नो डाउट महाविकास आघाडी म्हणून आमचा प्रथम प्राधान्यक्रम, ज्याला फर्स्ट प्रायोरिटी म्हटलं जातं, किंवा आमची जी फर्स्ट चॉईस होती ती काँग्रेस होती. हे मी अत्यंत मोकळेपणाने कॅमेऱ्याच्या समोर सांगते. आणि त्यासाठी वारंवार आम्ही काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाशी बोललेलो आहोत आणि स्थानिकांशी बोललेलो आहोत. शीर्ष नेतृत्वाने सांगितलं, की स्थानिकचे लोक बघतील. आता स्थानिक म्हणजे कोण? तर त्यात 2 नावं होती. एक प्रतिभा धानोरकरजी आणि दुसरे वडेट्टीवारजी. त्यात वडेट्टीवारजींना बोलणं सोपं आहे असं मला वाटतंय. बरं. कारण आत्ता एकूण सगळ्या चर्चा करताना प्रतिभाताई ज्या पद्धतीने माध्यमांना पण बोलताना बोलत होत्या, की काही दिवस माझ्या गटाचा महापौर होईल आणि काही दिवस वडेट्टीवारांच्या गटाचा महापौर होईल. तर माझ्यासारख्या माणसाला गोंधळ निर्माण होतो, की आपण पक्षांतर्गत गट आहे हे जाहीरपणे मांडत हं, आहात. तर हे फार चुकीचं होतं. अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे, त्यावर मी भाष्य करू नये. मात्र जेव्हा प्रथम प्राधान्याने आम्ही काँग्रेसकडे वारंवार बोलत आहोत, पण काँग्रेसने म्हणजे संपूर्ण काँग्रेसने नाही, हे पुन्हा एकदा स्थानिक काँग्रेसने विशेषतः चंद्रपूरच्या स्थानिक काँग्रेसने जी भूमिका घेतली, ती भूमिका जर बघितली, तर ती विशेषतः प्रतिभाताईंची जी भूमिका होती, ती इतकी आकलनाच्या पलीकडची भूमिका आहे, की एक वेळ सत्ता गेली तरी चालेल, पण आम्ही शिवसेनेला सामावूनच घेणार नाही. हे वाईट होतं, की त्यांची आम्हाला सामावून घ्यायचीच तयारी नव्हती. आम्ही म्हणत होतो, की उपमहापौर पद असू देत हं. किंवा स्थायी समितीचा काही स्टेक हो. असू देत, पण त्यातला कुठलाही स्टेक त्या मान्य करायला तयार नव्हत्या. एक वेळ वडेट्टीवार तयार झाले होते. बरं. मी वडेट्टीवार साहेबांचे जाहीर आभार मानते, की त्यांनी ती तयारी दाखवली. मात्र प्रतिभाताई मात्र अगदी म्हणजे त्यांचं एकूण निर्णय प्रक्रिया जी होती, ती प्रचंड अनाकलनीय होती. अशा वेळेला आमच्यासाठीच्या 2 महत्त्वाच्या गोष्टी ठरतात. त्यातला एक असतं, की जसं आपण म्हणालात, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेतृत्वामध्ये शीर्ष नेतृत्व खाली उतरलं होतं का? तर ते नव्हतं उतरलं. शीर्ष नेतृत्वाने काय केलं होतं? त्या ठिकाणी स्थानिकांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिलं होतं, प्रत्येक ठिकाणी. तसं चंद्रपूरमध्ये आमच्या संदीप गिरेंना ते स्वातंत्र्य दिलं होतं. संदीप गिरेंच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका लढल्या गेल्या. मग त्या निवडणुकांच्यासाठी आवश्यक असणारा, प्रत्येक ठिकाणी आवश्यक असणारा पैसा असेल, श्रम असेल, वेळ असेल, जी रिस्क आहे त्या अनुषंगाने येणारी, हे सगळं त्या कार्यकर्त्यांनी फेस केलेलं आहे. असं सगळं फेस करून जेव्हा कार्यकर्ता उभा राहतो, तेव्हा तिथे निर्णय काय घ्यावा, हे आयत्या वेळी आपण सांगणं हे इतकं उचित नाही. कारण त्या कार्यकर्त्याचे एफर्ट्स त्यात आहेत. त्यामुळे त्याचा से सुद्धा फार महत्त्वाचा आहे, एक भाग. दुसरं असं,
की जर आम्ही वारंवार संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रतिभाताई ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीयेत, अशा वेळेला आमच्या संघटनेत एकूण विस्कळीतपणा येईल की काय, अशी जेव्हा स्थिती निर्माण होते आणि आमच्याशी संवाद करायच्या ऐवजी आमचे नगरसेवकच फोडण्याचा प्रयत्न जर त्यांच्याकडून होणार असेल, तर हे अत्यंत वाईट आहे, हे गंभीर आहे. आणि म्हणून मग आम्हाला काही वेळा निर्णय घ्यावा लागत होता. आता हा निर्णय घेताना राज्यामध्ये आम्ही एकीकडे संघर्षाची भूमिका घेतलेली आहे आणि मग चंद्रपूरमधल्या भूमिकेचं काय, तर मला असं वाटतं की आम्ही व्यक्तिद्वेषी राजकारण कुठेही केलेलं नाही. आमचं राजकारण हे इश्यू बेस राजकारण आहे. आणि जेव्हा आम्ही इश्यू बेस पॉलिटिक्स म्हणून बघतो, तेव्हा चांद्यापासून बांद्यापर्यंत असा जो आपण शब्दप्रयोग करतो, तर चांदा म्हणजे चंद्रपूर, जे एक टोक आहे महाराष्ट्राचं. त्या टोकाची तिथली जी वस्तुस्थिती आहे किंवा तिथलं जे स्थानिक राजकारण आहे, त्याची समीकरणं कदाचित इथं बसून आपल्याला ठरवणं हे तितकं सोपं जाणार नाही. तिथले स्थानिकचे प्रश्न हे फार वेगळे आहेत. तिथल्या कामगार युनियन, तिथल्या कोळशाच्या खाणी, तिथलं जंगल एरिया, तिथली खनिज संपत्ती, अनेक गोष्टी आहेत. या सगळ्यांमध्ये पहिल्यांदा आम्ही एका अत्यंत सीमावर्ती भागामध्ये जर उभे राहत असू आणि ते उभे राहताना नो वन इज अनटचेबल फॉर काय म्हणता येईल त्याला एका अनिश्चित इनपॉलिटिकल. काळासाठी असं काही असत नाही. तर तो स्थानिक पुरता प्रश्न आहे त्याचा आणि राज्यातल्या संघर्षाचा फार संबंध येत नाही. या दोन गोष्टी म्हणजे एक तर म्हणजे तुम्ही जे काही म्हटलात की स्थानिक नेतृत्वाला विचारात घेऊन किंवा त्यांची काय इच्छा आहे असा विचार. खरं तर म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंवा एकूणच शिवसेना पक्ष जो आम्हाला माहिती आहे तो आदेशावरती चालतो, वरून खाली अगदीच, तिथे आदेश. तर अगदीच. खालच्या लोकांचा विचार किंवा खालच्या लोकांच्या विचारांचा विचार इथे होतोय. तर ही एक आम्हाला वेगळी गोष्ट जाणवली. नाही, नाही. मी त्याच्यात एक एवढंच जोडलं पाहिजे, की निश्चितपणे शिवसेना ही केडर बेस पार्टी आहे. इफ लीडर ऑर्डर, केडर शुड ओबे इट. वरून जर नेतृत्वाने सांगितलं तर खाली प्रत्येकाने ऐकलं पाहिजे. परंतु खाली प्रत्येक जण केव्हा ऐकतो? जेव्हा खालच्याचं नेमकी मनोभूमिका काय आहे, ती शीर्ष नेतृत्वाने समजून घेतली तर. त्यामुळे हा एकतर्फी संवाद नसतो, हा टू वे असतो. तर तो टू वे जो संवाद आहे त्याच्यामध्ये खालची लोकं काय म्हणतायत हे सुद्धा कधी-कधी समजून घेणं गरजेचं असतं. मी दिवसभरात संदीप गिरेंशी 2-3 वेळा संवाद साधला. मी त्यांची सगळी भूमिका समजून घेतली आणि त्यांनी फार अगतिकतेने तिथली काय परिस्थिती आहे आणि प्रतिभाताईंना त्यांनी किती वेळा कशा पद्धतीने विनवण्या केल्या हेही मी समजून घेतलं. आम्ही त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला आणि तेव्हा लक्षात आलं की नाही, त्यांनी तो निर्णय त्या प्राप्त परिस्थितीत कदाचित तिकडे कोणीही असतं तर तसा निर्णय घेतला असता का, असं वाटून गेलं. या सगळ्या निर्णयाची मी कल्पना शीर्ष नेतृत्वाला दिली आणि शीर्ष नेतृत्वाला सांगितलं की त्यांची अपरिहार्यता आपण समजून घेतली पाहिजे आणि ती अपरिहार्यता पक्षप्रमुखांनी समजून घेतलेली आहे. पण ती या अपरिहार्यतेतून आलेली किंवा झालेली ऍडजस्टमेंट आहे. मात्र त्यातनं गेलेला संदेश जो आहे म्हणजे ठीक आहे की तुम्ही किती त्याचं समर्थन करत असलं किंवा त्या निर्णयाची पाठराखण करत असला तरी एकूणच राज्यभरामध्ये, कारण तुम्ही आत्ता म्हणजे याची सुरुवात, या मुलाखतीची सुरुवात तुम्ही त्या भाजपवरती तोंडसुख घेऊन केली. अगदी तोंडसुख हा शब्द, कारण काय की ज्या पद्धतीनं तुम्ही त्यांच्याविषयी की ते कशा पद्धतीनं निवडणुका लढतात आणि दुसऱ्या बाजूला त्याच भाजपशी अपर्याय किंवा उपलब्ध मी परिस्थिती म्हटलं की म्हणत माझं नाही. राजकारण हे व्यक्तिद्वेषी नाही. माझं राजकारण इश्यू बेस आहे. जेव्हा मी इश्यू बेस पॉलिटिक्सचा विचार करते त्यावेळेला चंद्रपूरमधले इश्यूज काय आहेत आणि ते इश्यूज कसे सॉल्व्ह करता येतील आणि तिथे सॉल्व्ह होण्यासाठी सत्तेच्या बाहेर राहून शिव्या घालण्यापेक्षा सत्तेच्या आत जाऊन परिवर्तन करणं हे जास्त महत्त्वाचं. आणि त्यामुळे माझा पदाधिकारी जर त्या पद्धतीने प्रयत्न करत असेल आणि त्याची बांधिलकी ही लोकांशी असेल तिथल्या, तर त्याचा विचार मी केला पाहिजे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.